हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज होती माझी एक ब्राईड ऑर्डर, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. 12 वाजलेले होते, तर 12 वाजता माझा प्रवास सुरू झाला. कारण की ऑर्डर होती नाशिकची, त्याच्यामुळे 5-5.5 तास लागणारच होते पोहोचायला. मधूनच मग मी दीदीला पिक केल्यावरती आम्ही निघालो. तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे ब्लँकेट उशी असतेच. का तर प्रवासात मला खूप थंडी लागते, आय नो, कारण की AC शिवाय मी जात नाही आणि AC असली तरी मला थंडी लागते. म्हणून आपलं सगळं कॅरी केलेलं कधीही बरं. 5-5.5 तासांनंतर मी पोहोचले आणि तिथे बघितलं तर आपली ब्राईड गेली होती फ्रेशन अप व्हायला. अँड मी तोपर्यंत तिचं पिनअप वगैरे करून ठेवलं होतं. ब्राईड जशी बाहेर आली तसं आम्ही पटापट स्टार्ट केलं. फर्स्ट लुक होता ब्राईडचा साऊथ इंडियन आणि त्यांची साडी ज्वेलरी खूप सुंदर होती. तर ब्राईड आपली खूप क्यूट होती, नाजूकशी होती आणि खरं तर ही ब्राईड माझी डॉक्टर होती. तर खूप सुंदर स्वभाव होता, खूपच प्रेमळ होत्या आणि त्याचप्रमाणे त्यांचा मेकअप पण खूप सुंदर झालेला होता. त्यामुळे तुम्हाला मी अशा एकदम क्लोजअपच्या क्लिप्स पण टाकते, कारण की यामध्ये बिलकुल एडिटिंग नाही आहे. आणि हा मेकअप रिंग लाईटच्या लाईटमध्ये वेगळा दिसतो आणि बाहेर रिअल लाईटमध्ये खूप वेगळा दिसतो. त्यामुळे दोन्हीही टाकलेले आहेत. छानपैकी आपण ड्रेपिंग केली. तर आपण आपल्या ब्राईडला काय काय प्रोव्हाइड करतो ते सांगते. आपण फर्स्ट HD मेकअप देतो, हेअरस्टाईल देतो. हेअरस्टाईलला जे काही एक्सटेन्शन्स, रिअल फ्लावर्स, ॲक्सेसरीज हव्या असतील त्या प्रोव्हाइड करतो. ड्रेपिंग प्रोव्हाइड करतो आणि ज्वेलरी कॉम्प्लिमेंटरी असते. इफ कोणाला हवी असेल तर आपण प्रोव्हाइड करतो. त्यांचं वेडिंगचं डेकोरेशन तर बापरे खूप जास्त सुंदर होतं, तुम्ही पाहूच शकता. आणि हे सगळं केलं होतं त्यांच्या मिस्टरांच्या मोठ्या भावाने. तर म्हटलं घरचंच आहे म्हटल्यावरती काय विषय राहिला. जीव टाकून त्यांनी काम केलेलं असणार, आय नो. मला तर खूप जास्त आवडलं होतं. मी तर त्यांना म्हटलंसुद्धा की आमच्याकडे कोणतं काम असेल किंवा आमच्याकडे कोणता फंक्शन प्रोग्राम असेल तर मी नक्की कॉन्टॅक्ट करेल. तर आता तुम्हाला त्यांचा रिअल लाईटमधला मेकअप मी दाखवते. तर रिअल लाईटमध्ये असा मेकअप दिसतो, तुम्ही पुढे पाहाच. आणि एवढंच नाही की मी फक्त रूममध्येच त्यांच्या मेकअप करून देते आणि झालं आपलं, तसं नाही. तर मी त्या लोकेशनलासुद्धा त्यांच्यासोबत थांबते, कारण की कधीही काहीही गरज पडते. सो मी त्यांच्यासोबतच तिथे थांबली होती. आणि मेन काम म्हणजे कॉन्टेंटसाठी तर मी कुठेही जाईल, काहीच सांगता नाही येत. कारण की आपण जे काम केलेलं आहे ते मला माझ्या इंस्टावरती अपलोड करायचं असतं आणि त्यासाठी मला छान छान व्हिडिओज, फोटोज पाहिजे असतात. तर आता तुम्ही त्यांचा रिअल लाईटमधला मेकअप पहा. धन्य हो गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम हा चारही आश्रमांमध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे. कारण जो गृहस्थी असतो तो या सृष्टीचक्राचं चालक असतो, चलन करत असतो. म्हणून त्यांना लक्ष्मी आणि नारायण म्हटलेलं आहे. लक्षात, संन्यासी असतात, झोळी उचलली चालली, त्यांना जगाची काही घेणं देणं नाही. लहान मुलं असतात, आई वडील असतात, ते सांभाळतात, त्यांना बाकीची काही घेणं नाही. मग ज्येष्ठ झालेले आई वडील असतात, त्यांना मुलं सांभाळतात, बाकी जे घेणं नाही. असा हात वल्ली झाली ना, पुढे जायचं. ओम ते मनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुशस्तेषां पराजयः येषाम् इन्दुवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. दुपारी 1:30 ते 2 वाजले होते आणि जेवणाची वेळ झालेलीच होती. आणि तिथे पाहिलं आम्ही तर एकदम प्रॉपर साऊथ इंडियन थीम होती. केळीच्या पानावरती जेवण होतं आणि ते पण खूप सारे प्रकार होते. तर आम्ही इथे जेवण केलं छान आणि नंतर लगेच सेकंड लुकला आम्ही लागलो. तर हा लुक त्यांना 5:30-6 पर्यंत रेडी पाहिजे होता. तर आपल्याला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागला या मेकअपला, कारण की कसं आहे, स्किन केअरला वेळ लागतो, बाकी जास्त वेळ नाही लागत.
पण आता ते डिपेंड करतं की त्यांना काय काय रिक्वायरमेंट आहे. जर आईस त्यांना जास्तच हेवी त्यांना आय शॅडोज वगैरे पाहिजे असतील तर त्याला खूप वेळ लागतो. बट आपला हा मेकअप 1.5 ते पावणे 2 तासात झाला होता. प्रॉपर हेअरस्टाईल, ड्रेपिंग, मेकअप अँड एव्हरीथिंग, म्हणजे पूर्णच ब्राईड आपण रेडी केली होती. तर तुम्हाला कसा वाटला हा लुक आणि दोन्ही लुकपैकी बेस्ट लुक कोणता वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझे मेकअप तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा. तर आजची ही ब्राईड होती आपली नाशिकची आणि या ब्राईडनंतर मला लगेच निघायचं होतं नगरला, कारण की दुसरी माझी ऑर्डर होती नगरला दुसऱ्या. आणि तुम्ही या व्लॉगमध्ये फक्त माझ्या ब्राईडलाच बघा, कारण की माझ्याकडे तुम्ही पाऊस नका. माझा अवतार बघून तुम्हाला असं वाटेल आणि वैशू अशी का दिसते, कारण की रात्रभर झोप नाही आहे. जशी आली आहे मी तशी कामाला लागली आहे आणि म्हणजे सकाळी 5ला जे आपण कामाला लागलो आहे ते आत्ता 3:30-4 वाजलेले होते. तोपर्यंत आपण कामच करतो आहे. असं नाही आहे की पहिला लूक झाला म्हणून दुसरा लुकला ती आपली ब्राईड येईपर्यंत आपण आराम करूया, असं नसतं. तेवढ्या वेळ आपण कंटेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतो. जो काही कॉन्टेंट असेल त्याचा आपण व्हिडिओ बनवतो, म्हणजे एडिटिंग वगैरे माझं तेच चालू राहतं. त्यामुळे माझा अवतार असा असतो. सो ऑर्डरला गेले तर मी एकदम सिम्पल जाते. असं नाही की मी एकदम मेकअप वगैरे करून, कारण की स्वतःचा मेकअप करायला वेळच नसतो आणि इच्छाही नसते, कारण की झोप नसते, त्यामुळे डोळे सुजलेले असतात. आणि असं नाही आहे की मी हे सांगून तुमच्याकडून सिम्पत्ती गेन करते. माझा हा स्वभावच नाही आहे. मी माझा स्ट्रगल माझ्यापर्यंतच ठेवते आणि जर पुढच्याला माझ्याकडून इन्स्पिरेशन मिळत असेल तर खूप छान गोष्ट आहे. बट मी ते सांगून तुम्हाला माझ्याकडे अट्रॅक्ट करणं हे माझं काम नाही आहे. माझं काम काय फक्त तुम्हाला दाखवणं की मी काय काय ऑर्डर केलं आहे. नाही तर मी असे जास्त व्लॉग्स पण बनवत नाही आहे. रात्रीची झोप असो नसो, आता हे आपलं काम आहे, त्यामुळे आपल्याला त्यात तेवढं झोकून द्यावंच लागतं, तेवढं आपल्याला स्ट्रगल करावंच लागतं. आणि अशी कोणतीच फील्ड नाही की ज्यात स्ट्रगल नाही आहे. स्ट्रगल प्रत्येकालाच करावं लागतं, कोणालाच चुकत नाही. त्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रगल आहे. काय सांगायचं आहे की मी एवढ्या वेळा झोपली, मी एवढ्या वेळ झोपली नाही आहे, किंवा मी आत्ता उठली आहे, दिवसभर मग काम केलं आहे, दिवसभर उभी आहे वगैरे वगैरे. मला ते बिलकुल आवडत नाही. त्याच्यामुळे मी जे आहे ते आहे. आणि हे बघू शकता त्यांचं इव्हिनिंगचं जे लग्नाचं हे होतं, थीम होती, खूपच सुंदर होती. त्यांनी ते पाण्यातून बोट ठेवलेली होती, त्यात ते उभे राहणार होते आणि मग ते स्टेजपर्यंत जाणार होते. तर हा ते ट्रायल घेत होते. ॲक्च्युली त्यांचा लेहंगा खूप हेवी होता, त्यामुळे त्यांना ते बोटमध्ये बसायला थोडीशी डिफिकल्टीज होत होत्या. त्यामुळे ते म्हटले पहिलं आपण ट्राय करूया, इफ ते वर्कआउट झालं तर मग आपण त्यातून जाऊया. बट ते वर्कआउट झालं, सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केला आणि ट्रायल पण छान झाला. आणि माझी नवरी म्हणजेच माझी ब्राईड कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझं काम तुम्हाला आवडतं का ते पण सांगा. आणि आपल्या ब्राईडच्या बुकिंग्स ओपनच आहेत. इफ कोणाला ब्राईडसाठी मला बुक करायचं असेल तर आपल्या वैष्णवी औटी मेकओव्हरच्या स्टुडिओवर येऊनसुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता, तुमची बुकिंग करू शकता. किंवा मी माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा खाली मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला ॲड्रेस, नंबर वगैरे सगळंच मिळून जाईल. तुम्ही मला कॉल करून इन्क्वायरी करू शकता. आणि आपण तुमच्या रिक्वायरमेंटनुसार पॅकेज देतो. असं नाही आहे की आपले ठरवून आहे की या लुकचं एवढेच आहे, त्या लुकचं तेवढेच आहे. तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे, तुमचे किती लुक्स आहेत त्यावर डिपेंड असतं आपलं पॅकेज. सो तुम्हाला पण असेच लुक हवे असतील तर नक्की वैष्णवी औटी मेकओव्हरशी कॉन्टॅक्ट करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हा लुक कसा वाटला. तर नाशिकवरून आम्ही निघालो 7 वाजता आणि तिथून पुढे आम्हाला नगरलाच जायचं होतं. तर मध्ये दीदी म्हटली की आपण खडकवाडीला जाऊया. हे आहे दीदीचं माहेर, म्हणजे दीदीचं घर. हे आहेत माझे चुलते आणि दीदी म्हणजेच माझी कझिनच आहे, चुलत बहीण. म्हणजे हे दादा आणि माझे पप्पा सख्खे भाऊ आहेत. तर मग तिकडे जाऊन थांबूया म्हटली आजच्या दिवस. मग तिकडे रात्रीचं आम्ही पोहोचलो 10:30 वाजता आणि तिथून पुढे जे दुसरं माझं लोकेशन होतं ते अर्ध्या पाऊण तासाच्या डिस्टन्सवरतीच होतं. तर मग आम्ही मुक्काम तिथेच केला. आज मी 2 लूक कंप्लीट करून आली आहे आणि रात्रभर झोपलेलो नाही आहे, दिवसभर झोपलेलो नाही आहे. तर म्हटलं मग आता जातानाच रस्त्यातूनच जायचं आहे त्याच. तर मग खडकवाडीला थांबलो की जिथणी आत्ता मस्त शेकोटी केलेली आहे. उद्या परत एक ब्राईड आहे म्हणून नगरला जायचं होतं. सो म्हटलं इथेच आज मुक्काम करूया आणि मग उद्या डायरेक्ट नगरला जाऊन मग तिकडून तसंच डायरेक्ट पुणे जाता येईल. अरे पाऊस चाललाय, आज स्नोफॉल आहे. स्नोफॉल झालाय आमच्याकडं. खडकवाडीत स्नोफॉल नावाला बिलकुल सूट होणार नाही, पण झालाय स्नोफॉल.
करायला गेलो, एक झालं, एक कसं उडतंय बघ ना ते. वरती बघ काहीतरी माझी हँड कोणच्या काही अगं दादांनी काय केलंय बघ पॅन्टीचं. काय साठवून काय गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळी 8 किंवा 8:30च्या आसपास मी लोकेशनला पोहोचले. सिंग रेसिडेन्सी म्हणून अहिल्यानगरमध्ये हॉटेल आहे, तिथेच आज माझी ऑर्डर होती. आणि या माझ्या क्लायंट काय फर्स्ट टाईमच नाही आहेत. यांचा मी ऑलरेडी लोणावळ्याला लुक केला होता, बट तेव्हा एवढी गडबड होती ना की मला ते फोटोशूटच करायला जमलं नाही. त्यांचा एकही फोटो माझ्याकडे नव्हता. बट यावेळेस मी ठरवलं होतं की म्हटलं यावेळेस मला खूप सारे फोटोज काढायचे आहेत तुमचे. तर त्यांना ॲक्च्युली माझा स्वभाव, माझं काम, माझा मेकअप हा खूप आवडला. त्यामुळे त्यांनी मला परत बुक केलं होतं. आणि तुम्हाला वाटणारच आहेत की या ब्राईड आहेत, बट या ब्राईड नाही आहेत. तर यांच्या दिराचं लग्न होतं मे बी. आणि तर त्यामुळे त्यांना एक छानसं असं रेडी व्हायचं होतं. आणि त्यांना माहिती आहे की मला छान रेडी फक्त वैशूच करू शकते. त्यांनी मला कॉल केला, वैष्णवी मला माहिती नाही तूच मला रेडी करणार आहेस. तर त्या खूप छान आहेत खरं तर स्वभावाला. खरंच म्हणजे त्यांच्यासारखा स्वभाव आत्तापर्यंत मी कोणत्या क्लायंटचा पाहिलेला नाही आहे. त्या म्हणजे मला एकदम नाही का छोट्या बहिणीसारखं ट्रीट करत होत्या. मी माझ्या प्रेमात पडली. हेअरस्टाईल कशी झाली आहे? सुंदर. तू देखो बस कुछ नहीं चाहिए. तर ही आहे आजची माझी ब्राईड. ही आहे वाटते की नाही ब्राईड ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट मध्ये नक्की सांगा वाटते की नाही ब्राईड. वाटते ना? सुंदर सुंदर वाटते ना? तुझ्यामुळेच हे शक्य झालंय. फक्त तू. विषय संपला. विषय संपला. इयरिंग्स तर दुसऱ्या लुकला अजून टाईम होता. आणि त्या शीतलताई एवढ्या गोड आहेत की बस. म्हणजे मेकअप कसा झाला हे सुद्धा आम्हाला कळलं नाही. एवढा पटापट मेकअप केला त्यांना, एवढा मेकअप आवडला, ते एवढ्या कॉम्प्लिमेंट देऊन गेल्यात ना की बापरे. खरं सांगतं असं होतं की तुला जे वाटेल तसं तू कर. तसंच मग दुसऱ्या लुकला आम्हाला टाईम आहे. तोपर्यंत मी इथेच रूममध्ये थांबणार होते ना. तर त्यांचं म्हणत तुला जे लागेल ते खा, तुला जे ऑर्डर करायचं ते ऑर्डर कर. आणि मी ती स्पेशल थाळी ऑर्डर केली आणि तुम्ही पाहू शकता एवढं सगळं ऑर्डर केलंय. हे मला माहिती नव्हतं एवढ्या क्वांटिटीमध्ये मिळेल. बट आता हे मला संपणार आहे नाही. हे संपलं तर त्यांचा दुसरा लुक होईल की नाही, कारण की मी डायरेक्ट झोपून घेईन असं वाटतं. तर गाईज या जेवायला. ही आहे स्पेशल पंजाबी थाळी. त्यामध्ये डाळ आहे, राईस आहे, भेंडी आहे, दाल मखनी आहे. मला नाही माहीत काय आता टेस्ट करून बघावं लागेल. पनीर आहे, व्हेज कोफ्ता आहे, एक आहे रायता आहे समथिंग. वाव, हे माझं फेवरेट. हे 2 गाजरचा हलवा. आणि हे काय सांगा तुम्ही, रसमलाई. हे पण 3 स्वीट डिश आहेत त्यांच्या. आणि
चपाती पण आहे गाईस, एवढ्या भातात नाही होणार माझं. बाय, छान वाटलं तुमच्यासोबत. खूप आवडलं. किती गोड दिसत. थँक्यू. बाय बाय. तर काही संध्याकाळचे 8 वाजले आणि फायनली मी माझी व्हॅनिटी पॅक केली आणि घरच्या दिशेने निघाले. तर ही वेळ माझी सगळ्यात फेवरेट असते जेव्हा मी माझ्या घरी जाते, सगळं काही छानपैकी आवरून. म्हणजेच माझी ब्राईड पण खुश असते आणि मी पण माझं काम करून घरीच्या दिशेने निघालेली असते. तर सगळ्यात मेन म्हणजे हे लुक्स तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात जास्त कोणता लुक आवडला ते सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला सुद्धा असेच लुक करायचे असतील तुमच्या वेडिंगमध्ये तर वाट कशाची बघताय, लवकर तुमची बुकिंग करून ठेवा. वैष्णवी आवटी मेकओव्हर सोबत कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर दिलेला आहे. आपल्या बुकिंग सुरूच आहे. एवढंच नाही तर वैष्णवी आवटी मेकओव्हरची बेसिक टू ॲडव्हान्सची मेकअप आणि हेअरस्टाईलची बॅचसुद्धा आपली सुरू होती आहे 26 फेब्रुवारीपासून. जर तुम्हाला सुद्धा ही बॅच जॉईन करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि हो गाईज, मला माहिती आहे 10 डेज चॅलेंजमधले 2 ब्लॉग आपल्याला राहिलेले आहेत, ते मी अपलोड करणार आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.